नाही तांदूळ भिजवण्याची गरज किंवा नाही तांदूळ दळण्याची गरज। आज आपण अजिबात हात वगैरे न भरवता अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणारे, अगदी चविष्ट, अगदी तिनपट फुलणारे, अगदी परफेक्ट असे तांदूळाचे पापड कसे बनवायचे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही बघू शकाल पापड टाकल्यानंतर अगदी लगेच किती छान फुलून अगदी परफेक्ट असा आपला, अजिबात तेलकट किंवा न तुटता अगदी परफेक्ट असा आपला खुसखुशीत आपला पापड हा तयार आहे। तर तांदूळाचे पापड आज आपण किंवा तांदूळ भिजवून किंवा दळून अशा पद्धतीने बनवता अगदी सोप्या पद्धतीने कुकरची 2 ते 3 शिट्ट्या देतात अगदी परफेक्ट असे आपले पापड हे तयार होतील। तर त्यासाठी काय करायचं आहे, सर्वप्रथम आपण कुकर घ्या आणि कुकरमध्ये पाणी आपण गरम करून घेणार। जेवढे आपण तांदूळ घेणार आहोत त्याचे 4 पट आपल्याला पाणी हे टाकायचं आहे। म्हणजे 1 वाटी जर तुम्ही तांदूळ घेणार असाल तर त्यासाठी 4 किंवा 5 वाटी आपल्याला पाणी हे गरम करून घ्यायचं आहे। तर इथे मी 5 ते 5.5 म्हणजे थोडं जास्ती पाणी हे गरम करून घेतलं आहे। म्हणजे पाणी आपण गरम करायला ठेवूया। तिकडं आपलं कुकरमध्ये पाणी हे गरम होतं आहे, तो वर साईडला लगेच इथे कुठल्याही प्रकारचा तांदूळ घ्या। त्यानंतर लगेचच तो तांदूळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार। अगदी सोपी पद्धत आपण आज वापरणार आहोत। अगदी झटपट असे आपले पापड हे तयार होतात। जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे अगदी चविष्ट देखील आपले पापड हे तयार होतात। तर इथे मी ह्या पद्धतीचा बारीक जो कोलम तांदूळ असतो तो घेतला आहे। त्याला आता आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। तर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर लगेच इकडे आपल्या साईडला कुकरमध्ये पाणी देखील गरम झालं आहे। गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ आपण टाकून घ्यायचा। त्यामध्ये लगेच जो आपण नेहमी पापड बनवताना पापड खार वापरतो तो यामध्ये टाकत आहे। 1 वाटी तांदूळासाठी इथे अगदी छोटेसे 2 चमचे मी पापड खार हा वापरला आहे। त्यानंतर लगेच यामध्ये चवीनुसार आपण मीठ देखील टाकून घेणार आहोत। जे काही आपल्याला साहित्य वापरायचे ते संपूर्ण आपण यामध्ये आताच टाकून घेणार आहोत। इथे सर्वप्रथम मी पापड खार घातला आहे। त्यानंतर लगेचच त्याच्यात चवीनुसार मीठ आणि अगदी छान कलर आणि चव येण्यासाठी 1 चमचा मी इथे जिरे हे घातले। जिरे पुन्हा आणखी तुम्ही यामध्ये ओवाचं देखील फ्लेवर आवडत असेल तो देखील घातला तरी काही हरकत नाही। तर इथे मी झाकण लावून घेतले मंद आचेवरती 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे। तर तुम्ही बघू शकाल आपल्या 3 ते 4 शिट्ट्या करून कुकर थोडासा आपल्याला गार करून घ्यायचा आहे, जेणेकरून जी हवा असेल ती रिलीज होईल। तर लगेचच मी थोड्या वेळानंतर लगेच झाकण हे उकळून घेतले। तुम्ही बघाल जो आपण तांदूळ घातला होता तो कलर बदलून अगदी छान असं आपलं मऊसूत शिजून तयार झालं आहे। यापेक्षा थोडंसं पाणी जर जास्त झालं असेल तर घाबरून जाऊ नका। मिश्रण हे जसं गार होत जातं तसं अगदी घट्ट असं ते होत जातं। तर चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला आता हे जे तांदूळ शिजलेले त्याचं छान मॅश करून घ्यायचं। जेवढं व्यवस्थित आपण मॅश करून घेऊ तेवढेच छान असे आपले पापड हे तयार होतात। जर तुम्हाला चमच्याने व्यवस्थित जमत नसेल तर तुम्ही जे पावभाजीचं मॅशर असतं त्याच्याने किंवा आपलं पोळी भाजण्याचं असतं ते मशीन त्याच्याने देखील आपण हे छान मॅश करून घेतलं, तांब्याने करून घेतलं तरी काही हरकत नाही। तर इथे सोडा घातल्यामुळे आपल्या तांदूळांचा हा कलर बदलला आहे। जर तुम्ही सोडा घालणार नाही तर ते पांढरशुभ्र असे आपले पापड ते तयार होतील। तर याला व्यवस्थित मिक्स करून ह्या पद्धतीने आपल्याला बॅटर याचं तयार करून घ्यायचं आहे। तर थोडं देखील आपलं गार झालं आहे, अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर हे तयार झालं आहे। त्यानंतर लगेचच पापड बनवण्यासाठी इथे मी एक कागद घेतला आहे। त्या कागदाला सर्वप्रथम आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून झाल्यानंतर लगेचच काय करायचं, आता अगदी छोटे छोटे आपले गोळे घ्यायचे चमच्याच्या सहाय्याने ह्या पद्धतीने आणि लगेच यावरती एक प्लॅस्टिकचा कागद पुन्हा आपल्याला घ्यायचे। अजिबात आपल्याला हात भरायची गरज नाही। अगदी सोप्या पद्धतीने पटपट असे आपले हे पापड तयार होतात। लगेच एक प्लेट घ्यायची, अगदी हळूवार व्यवस्थित प्रेस करायचं जोवर आपल्याला जाड बारीक कसा हवा आहे त्यानुसार। आणि लगेचच जर तुम्हाला आजूबाजूला कळा जास्ती जाडसर वाटत असेल तर पुन्हा आणखी ह्या पद्धतीने आपण बोटाने देखील त्याला थोडं पसरून घेतलं तरी काही हरकत नाही। जेवढे आपले पापड दिसायला सुंदर दिसत आहे, बनवायला अगदी सोपे आहेत, तेवढेच अगदी चविष्ट असे आपले हे पापड तयार होतात। नक्की तुम्ही एक वेळेस ही पद्धतीने पापड बनवून बघा, अगदी सर्वजण तुमचं कौतुक करतील एवढे छान हे पापड तयार होतात। तर इथे मी ह्या पद्धतीने हा पापड तयार करून घेतला आहे। दुसरा देखील आपण अशाच पद्धतीने मशीनवरती देखील आपण दाबून घेतले तरी काही हरकत नाही, त्याच्याने देखील अगदी पटपट असे आपले हे पापड तयार होतात। त्यानंतर लगेच दुसरा पुन्हा आणखी आपण पापड हा बनवून बघूया। तर इथे मी एक गोळा घेतला आहे, त्याला
आकार देखील देऊ शकतो आपण, अजिबात हाताला वगैरे चिपकणार नाही. थोडंसं हाताला जर चिपकत असेल तर तेल लावून घ्या आणि त्यानंतर तुम्ही गोळा बनवून अशा पद्धतीने देखील आपला पापड हा फक्त हाताने तयार करून घेऊ शकता. पण प्लेटने अगदी पटपट असे आपले हे पापड तयार होतात. तर अगदी सहज आपलं जे मिश्रण आहे पापडांचं ते अगदी सहज ते पसरतं आहे. अजिबात वेळ वगैरे लागत नाही. 10 मिनिटात आपले पापड हे बनवून तयार होतात. एवढी छान ही पापड बनवण्याची पद्धत आहे आणि पापडची रेसिपी देखील अगदी परफेक्ट अशी आहे. तर इथे आपण आता संपूर्ण पापड हे तयार करून घेऊया. तर उरलेल्या बॅटरचं आता मी संपूर्ण पापड हे तयार करून घेते. तर इथं आपले संपूर्ण पापड हे तयार करून झालं आहे. या पापडांचं एक वैशिष्ट्य आहे, फक्त आपण फॅनखाली देखील सुकवले तरी काय हरकत नाही. तर इथं मी फॅनखाली सुकवून घेतले, त्यानंतर 1 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतले. तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपले पानेदार अगदी परफेक्ट काचेसारखे अगदी छान कलर देखील अप्रतिम असा आपल्या पापडांना आलं आहे. तर अगदी परफेक्ट असे पापड तयार झाले, अजिबात तळा वगैरे न जाता न तुटता अगदी परफेक्ट एकसारखे आपले पापड हे तयार आहे. तर इथे मी पापड तळण्यासाठी साईडला तेल गरम करून घेतले. तेल हे आपलं व्यवस्थित तापलं आहे का नाही ते चेक करण्यासाठी अगदी थोडासा तुकडा आपण टाकून बघा आणि त्यानंतरच आपण अख्खा पापड हा घाला. तुम्ही बघा अजिबात तळा वगैरे न जाता किंवा लाल न पडता अगदी छान असा आपला पापड तयार झाला आहे. तुम्ही जर तेलामध्ये तळलेले पापड खात नसाल तर तुम्ही भाजून देखील वापरले ना तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपण तळून घेतला आहे. दुसरा देखील आपण तळून बघूया. त्याचा आकार देखील तुम्ही बघू शकाल. तर इथे मी जो पापड घातला तर तो अगदी छोटा असा होता आणि तळल्यानंतर तो 2 ते 3 पटीने मोठा असा आपला पापड हा तयार झाला आहे. म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला पापड अगदी छान असा तो तयार झाला आहे. अगदी 2 ते 3 वर्ष टिकणाऱ्या अगदी छान असा पापडची रेसिपी आपली ही तयार आहे.